आश्रमात जाऊन ज्ञान ग्रहण केलं, रामानं ग्रहण केलं. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गुरुग्रही शिकायला गेले ते म्हटले का मी देव आहे, काय असन तो कोर्स आमचा 6 महिन्यात आटपून टाका, सर्टिफिकेट देऊन टाका, मला लय काम आहेत, मला कंसाकडे बघायचं आहे, गीता सांगायची आहे. आयुष्य कसं जगावं हे सांगण्यासाठी गुरुची अपेक्षा आहे. म्हणजे एक गुरुचं महत्व काय, एक थोडक्यात एक दृष्टांत सांगतो. एक साधा सरळ सोपा माणूस, गंगू नाव त्याचं. आपल्याकडे एक म्हण आहे, कहा राजा भोज वर कहा गंगू तेली. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस जो फारसा काही शिकलेला नाही. एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये अशी विद्वानांची सभा भरायची. एकीकडे एका राज्याचे विद्वान आणि दुसरीकडे दुसऱ्या राज्याचे विद्वान. आणि मग एखाद्या विषयावरती चर्चा व्हायची आणि जो विद्वान श्रेष्ठ ठरेल त्या विद्वानाचा दोन्ही राजे एकत्र येऊन सत्कार करायचे. एका राज्याचे गुरु येऊन व्यासपीठावरती विराजमान झालेत आणि एका राज्याचे गुरु काही कारणास्तव येऊ शकले नाही. आता करायचं काय? राजा अस्वस्थ झाला. आपलं कोण सभेला सामोरं जाणार? गंगू तेली पुढे गेला आणि म्हटला, आपले विद्वान जर आलेले नसतील तर आजच्या सभेमध्ये मी सहभागी होऊ का? राजा म्हटला, ते एवढं विद्वान आहे आणि तू काय सभेला मी रोज आपले जे गुरु आहेत त्यांच्या सोबत राहतो, त्यांच्याकडनं 2 गोष्टी मला शिकायला मिळाल्यात, त्यांच्या सहवासात राहिलोय, काही नाही जिंकणार नाही मला मान्य आहे, पण आपल्या राज्याचं नाक खाली जाऊ देणार नाही, सभा मात्र मी सभेत सहभागी होईल. राजा म्हटला, ठीक आहे. आता कुणालाच माहित नाही हे कोण आहे, पण राजाचा वेश, त्या विद्वानाचा वेश घालून मात्र ते सभेमध्ये सहभागी झाला. आणि सभेला सुरुवात झाली. खरे जे विद्वान होते त्या खऱ्या विद्वानानं 1 बोट पुढे केलं. ह्या गंगू तेल्यानं लगेच 2 बोट पुढे केली. खरे जे विद्वान होते त्यांनी 5 बोट पुढे केली. गंगू तेल्यानं लगेच अशी मूठ पुढे केली. खऱ्या विद्वानानं 7 बोट पुढे केली. गंगू तेल्यानं 7 बोट पुढे केली, मधून अशी रेषा मारली. खऱ्या विद्वानानं असं विचारलं, हे कसं? मुखसंवाद सुरू आहे दोघांमध्ये, कुणी बोलायला तयार नाही. गंगू तेल्यानं दह्याच्या गाडग्याकडे बोट केलं आणि दह्याच्या गाडग्याकडे बोट केल्याबरोबर खरे विद्वान गंगू तेल्याकडे गेले, त्याच्या पाया पडले आणि म्हटले, महाराज तुम्ही प्रचंड विद्वान आहात, सभा तुम्ही जिंकली. आता सगळीकडे गंगू तेल्याचा जय जयकार सुरू झाला. खऱ्या विद्वानाला विचारलं उपस्थितांनी, तुमच्यात नेमका संवाद काय झाला ते तर सांगताल? ते म्हणे, तुमचे विद्वान इतके महान आहेत, मी 1 बोट पुढे केलं आणि सांगितलं भगवंत एक आहे, ईश्वर एक आहे. तुमच्या विद्वानानं 2 बोट पुढे करून सांगितलं देव एक आहे, पण स्त्री आणि पुरुष त्याची 2 रूप आहेत. मी 5 बोट पुढे करून सांगितलं विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तुमच्या विद्वानानं मूठ करून सांगितलं विश्व जरी पंचमहाभूतांनी बनलेलं असलं तरी सगळी पंचमहाभूत माणसाच्या ठिकाणी एक आलेली आहेत. मी 7 बोट पुढे करून सांगितलं विश्व 7 समुद्रांनी बनलेलं आहे. तुमच्या विद्वानानं मधून आडवी रेष मारली आणि सांगितलं विश्व जरी 7 समुद्रांनी बनलेलं असलं तरी मधून एक पर्वतांची रांग गेलेली आहे. आणि मी त्याला विचारलं हे कसं? त्यांनी त्या दह्याच्या गाडग्याकडे बोट करून सांगितलं दहीज ऋषींचा प्रताप आहे म्हटले, त्यांनी मधून पर्वतांची रांग निर्माण केली. विद्वान आहेत म्हणे प्रचंड. आता गंगू तेलेला थोडस बाजूला घेतलं राजानं, म्हणले हे तुला माहित होतं का हे सगळं? त्यांना हे आपल्याला असलं काही माहित नव्हतं म्हणला. आपलं ठरलं होतं सभा मारून न्यायची. त्यांनी 1 बोट पुढे केलं, ते म्हणले मी 1 पट आहे. मी 2 बोट पुढे केली, म्हणलं मी दुप्पट आहे. त्यांनी 5 बोट पुढे केली, ते म्हणले मी चापट मारील. मी म्हटलं त्यांनी 7 बोट पुढे करून सांगितलं मी 7 भाकरी खातो. मी मधून आडवी रेष मारली सांगितलं मी पण 7 खातो.
पण सकाळी 3:30 आणि संध्याकाळी 3:30 खातो. त्यांनी विचारलं कशा बरोबर? दह्याच्या गाडग्याकडे बोट केलं आणि सांगितलं दह्याबरोबर खातो. गुरुच्या नुसत्या सानिध्यात एवढी ताकद आहे. भगवान महावीर गुरुग्रही गेलेत. गुरु शिष्यांमध्ये वाद संवाद ही प्रक्रिया चालत आलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस ज्ञानोबांचे वडील विठ्ठलपंत श्रीपाद स्वामींकडे शिकायला गेले, त्यांच्यामध्ये वाद झाला होता. संन्यासी श्रीपाद स्वामींनी सांगितलं माझ्याकडे येणारा विद्यार्थी संन्यासी असला पाहिजे. आणि मग विठ्ठलपंतांनी विचारलं होतं संन्यासी कुणाला म्हणायचं? म्हणजे तो वृत्तीनं संन्यासी असावा की वस्त्रानी संन्यासी असावा? आणि त्याचं उत्तर पुढे जाऊन माऊलींनी दिलं होतं, आणि मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणं अखंड निरंतर. अगदी तसंच महावीर ज्यावेळेस गुरुग्रही शिकायला गेले त्यावेळेस भगवान महावीरांना विचारलं श्रेष्ठ कोण? दोन माणसांमधला फरक ओळखायचा कसा? श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण? भगवान महावीर म्हटले नाहीत की त्याचं श्रेष्ठत्व त्याच्या जातीवरनं कळावं, त्याच्या धर्मावरनं कळावं. भगवान महावीर म्हणाले त्याचं श्रेष्ठत्व त्याच्या कृतीवरनं ठरेल. भगवान महावीरांना विचारलं जीवन आणि मृत्यू काय? ऐहिक जीवनाची इच्छा असणं म्हणजे जीवन, ऐहिक जीवनाची इच्छा होणे म्हणजे जीवन, आणि भौतिक गोष्टींच्या अट्टहासाची शिक्षा म्हणजे मृत्यू. हे भगवान महावीरांचे गुरु आणि शिष्य यांच्यामधला हा संवाद आहे. हा काळ होता की जिथे गुरुनं शिष्याला काहीतरी द्यावं, शिष्यानं ते आनंदानं ग्रहण करावं आणि मार्गक्रमण करावं. काळ आता भयानक बदलला आहे. आता गुरु गुरु सापडत नाही आणि शिष्यालाही शिक्षणाची ओढ उरली नाही. हल्ली क्रिकेटच्या मॅचेस होतात. आमच्याकडे एक गोट्या नावाचं पोरग आहे, त्याला फार त्या मॅचेस मध्ये इंटरेस्ट, आणि ते मॅचही बघायची आणि वर्गात हजेरी लागली पाहिजे. म्हणलं असं काहीतरी करावं लागतंय. आता आपल्याकडे तर अजून अशी पद्धत नाही की आपण टीव्ही लावावा वर्गात जाऊन आणि मॅच बघावी. गावातलं एक बाळ्या नावाचं पोरग गोट्यानं बाळ्याला सांगितलं, म्हणलं आज काही कर, माझ्यावरचं म्हणला तुला शाळेत जावं लागते. म्हटलं ठीक आहे वो जातो, पण म्हणला मी कधी शाळेत गेलो नाही. गुरुजीनं काही विचारलं तर? म्हणला काही विचारत नाही, तू जा म्हणला, दुपारच्या सुट्टीत भात खायचा, हजेरीच्या वेळेस हजर गुरुजी म्हणायचं आणि घरी यायचं. चड्डी बिड्डी बेल्ट बिल्ट अप टू डेट पोरग शाळेत गेलं. कधीही प्रश्न न विचारणाऱ्या गुरुजीनं आज प्रश्न विचारायला सुरुवात केली. याला कचा ख येत नव्हता. गुरुजीला राग आला, म्हणले अरे 5वी 6वीत आला कसा? तुला शाळेतून काढून टाकतो म्हटले. आता शाळेतून काढून टाकतो म्हटल्यावर पोराला राग आला. पोरग गुरुजीला म्हणलं गुरुजी तुम्ही मला शाळेतून काढणार? तुम्ही मला शाळेतून काढूच शकत नाही म्हणला. त्यांनी का काढू शकत नाही? म्हणला मी शाळेतच नाही. काढायचं तर म्हणला ते गोट्याला काढा, आपला शाळेचा काय संबंध नाही म्हणला. आता नेमकं हे इन्स्पेक्शनला आलेल्या साहेबांनी बघितलं. साहेब म्हणले गुरुजी तुम्हाला कोण वर्गाव येतं, कोण शाळेत येतं, कोण जातं कळत नाही, तुम्हाला पोरं ओळखायला येत नाही, तुम्हाला सस्पेंड करतो म्हणला. गुरुजी म्हणले तुम्ही मला सस्पेंड करू शकत नाही. म्हणले का? म्हणले खरे गुरुते गुरुजी मॅच बघतोय म्हणला, मी त्याच्यावर चाललोय म्हणले आज. आता हे प्रकरण हेडमास्टरकडे गेलं. हेडमास्टरला विचारलं कोण मास्टरवर सह्या करतो, कोण येतो, तुम्हाला ओळखू येत नाही, तुम्हाला गुरुजी ओळखायला येत नाही. हेडमास्टर म्हणले झालं गेलं जाऊ द्या म्हणले, आमचे जावई इथं मुख्याध्यापक असतात म्हणले, त्यांना मॅच मध्ये एवढा इंटरेस्ट, ते म्हणले मामा आज जर तुम्ही गेले नाही तर पोरगी घरी पाठवतो म्हणले. ते जावयाच्या वरचा म्हणले मी आज शाळेत हेडमास्टर म्हणून आले. आता मात्र साहेब एवढे चिडले. साहेब म्हणले एवढ्या वेळेस तुम्ही वाचला म्हणले, खरे साहेब आले असते ना मग तुम्हाला कळलं असतं. आता अशी जर अवस्था असेल
तर आपण काय अपेक्षा करावी हो शाळा कॉलेजांकडनं? कशा प्रकारचा विद्यार्थी आपण घडवणार आहोत? आपली सगळी शिक्षण व्यवस्था मार्कांच्या मागे धावायला लागली. 90 पडले पाहिजेत, 95 पडले पाहिजेत. आईला आणि बापाला दोघांना मिळून कधी 90 नाहीत, पण पोराला मात्र 90 पडले पाहिजेत. सगळी गुणवत्ता आम्ही मार्कांच्या भोवती गुंडाळायला लागलो आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा, विद्यार्थी हा ज्ञानार्जनासाठी शिकला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. ही गुरु शिष्य परंपरेतली खरी महती होती. पण आज कुठलंही ज्ञान समाजाभिमुख उरलं नाही. आमच्याकडे डॉक्टर आहेत, डॉक्टरला कळतं बीड मधल्या कुठल्या चौकात हॉस्पिटल बांधायचं, कुठल्या बँकेचं कर्ज घ्यायचं, कर्जाचा हप्ता जायला पाहिजे, मग गरज नसताना पेशंटला ऍडमिट करतंय, गरज नसताना सलाईन लावतंय, नॉर्मल डिलिव्हरी होणार असेल तरी सिझरिंग करायला लावतंय. पेशंट कोणत्या गाडीतनं आलं, कोणता मोबाईल वापरतंय याच्यावरनं ठरतं याच्यावर काय ट्रीटमेंट करायची म्हणून. मी सगळ्या डॉक्टरांविषयी बोलत नाही, काही चांगले पण आहेत. परवा विठ्ठल लहाने नावाचे एक डॉक्टर भेटले होते, आपण नाव ऐकलं असेल, प्लॅस्टिक सर्जन आहेत. रोज 4 सर्जरी मोफत करतात. विचारलं डॉक्टर साहेब का मोफत करता सर्जरी? म्हणे लहानपणी माझ्या आईनं मला शेजारच्या मावशीकडनं साडी आणायला लावली होती. मी साडी घेऊन आलो, आईला दिली. आईनं 2 दिवसानंतर घडी घालून धुवून माझ्याकडे दिली आणि सांगितलं जा शेजारच्या मावशीला देऊन ये. मी देऊन आलो. येताना मनात विचार आला की आईनं शेजारच्या मावशीची साडी का मागितली. आईला विचारलं, आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली लग्नाला जायचं होतं, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती, म्हणून शेजारच्या मावशीची आणली. टचकन डोळ्यात पाणी आलं. आईला लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी. एवढं मोठं व्हायचं, आईनं रोज नवीन साडी घातली पाहिजे. डॉक्टर झालो, एवढे पैसे मिळतात, माझी आई रोज नवीन साडी घालू शकते. कमेंट करायला विसरू नका. रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली, तिचे 2 ओठ फाटलेले होते आणि तिचं लग्न जमत नव्हतं. विस्फोट घडवणारा, तिचं लग्न जमत नाही हे दुःख तिला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. पोरीला बोलून घेतला आणि सांगितलं, बाई आपण तुझी प्लॅस्टिक सर्जरी करू, ओठ जोडू, छान दिसशील. पोरगी म्हटली माझ्या वडिलांकडे एवढे पैसे नाहीत. डॉक्टर म्हटले वडिलांना घेऊन ये. वडिलांना समजावून सांगितलं खर्च करू नका, पैसे देऊ नका, माझ्या आयुष्यातला फक्त अर्धा तास खर्च करायचा आहे. पोरगी गोड दिसेलो, अर्धा तास पोरीच्या ऑपरेशनसाठी खर्च केला, ओठ जोडून दिले, पोरगी सुंदर दिसायला लागली. 6 महिन्यात पोरीचं लग्न झालं. बाप पेढे घेऊन आला, बापानं पेढा हातावरती टेकवला. डॉक्टर म्हटले बापानं हातावरती टेकवलेला पेढा एकीकडं आणि आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी एकीकडं. त्या दिवशी ठरवलं रोज 4 पेढे कमवायचे, रोज 4 सर्जरी मोफत करतो. डॉक्टर सांगत होते माझे वडील 90-92 वर्षाचे आहेत, पण तरुणाला लाजवेल असं तरतर तरतर हवेत चालतात. वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय चालणार म्हटलं. बापाला हवेत चालावं वाटलं पाहिजे, इतकं सुंदर कर्तृत्व पोरांचं असावं. ज्या दिवशी तुमचं ज्ञान समाजाभिमुख होईल ना, इंजिनियर जन्माला येतील, FSI किती, TDR किती, किती स्क्वेअर फीटनं विकायचं, रेरात रजिस्टर कसं करायचं, GST कसा फाईल करायचा कळतंय हो इंजिनियरला. पण पालिकेच्या रस्त्याचं काम चालू असताना सिव्हिल इंजिनियरला वाटलं पाहिजे 2 मिनिट रस्त्यावरती थांबावं, पालिकेचा रस्ता सुद्धा माझा आहे. मी त्या इंजिनियरला विचारावं जरा इस्टिमेट दाखव, बघू दे मला. ज्ञान समाजाभिमुख होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ज्ञान हे निवळ आणि निवळ पोटाचं हितभर खळगं भरण्याचं साधन म्हणून पुढे येईल, तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग नाही.
आणि म्हणून संत परंपरेला तुमचं ज्ञान समाजाभिमुख होणं अपेक्षित होतं. सबस्क्राईब करायला ते ज्ञान समाजाभिमुख होईल का, मला वाटतं याची काळजी आपण घ्यायला हवी. भगवान महावीर त्यांच्या कृतीतनं त्यांनी हे ज्ञान तुमच्या माझ्या समोर समर्पित केलंय. लहानपणी खेळता खेळता एक चंडक कौशिक नावाच्या एका नागाची कथा वारंवार येते. हा चंडक कौशिक इतका विषारी होता की त्याचा उल्लेख करताना असं म्हटलंय की त्यानं चावणं तर बाजूला, त्या चंडक कौशकनं असं नुसतं रागानं बघावं आणि माणसं मरावीत, इतका तो विषारी होता. अतिशयोक्ती असेल पण नजरेत सुद्धा विष असतं